हॅलो. आजूबाजूला कचरा करू नका. थैली ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये प्लेट टाकावे. हॅलो. जे काय नाश्ता करणार आहेत ते प्लेट आजूबाजूला न टाकता थैली ठेवलेली आहे त्या थैलीत टाकावे. कचरा करू नका, स्वच्छता ठेवा. अजूनही मंदिरासमोर चपला काढू नका. जे चपला आहेत ते बाजूला काढावेत, नंतर गोणीत भरून बाहेर विकले जातील. आणि मंदिराच्या आवारात सुद्धा चपला घालून येऊ नका. त्यांनी कृपया बाहेर चपला काढावेत. करते निसंग माळ तुळशीची करते निसंग चंद्रभागेचा 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 हृदय तरंग घन आषाढ डोई भिजावे घन आषाढ डोई भिजावे नाचू गाऊ विठू तुझ्या नावे नाचू गाऊ विठू तुझ्या नावे. हॅलो. सर्व काहीतरी काम करत राहा. तिकडे उभं राहण्यापेक्षा थोडे काहीतरी काम करा. तिकडे गोलका घालून उभं राहू नका. जे आजूबाजूला कचरा आतमध्ये कचरा पडले ते कचरा तरी उचला. विठचरणीची डोळी खरारे विठचरणीची डोळी खरारे कृपा घेऊन कृपा घेऊन कृपा घेऊन येतात वारे तीरमुक्तीचा हृदय विसावे तीरमुक्तीचा हृदय विसावे नाचू गाऊ विठू तुझ्या नावे नाचू गाऊ विठू तुझ्या नावे. टाळ हृदयात नावाचा वाजे टाळ हृदयात नामाचा वाजे टाळ हृदयात नामाचा वाजे सारी पंढरी सारी पंढरी सारी पंढरी चित्ती विराजे नाम घेण्यात क्षण हे सरावे नाम घेण्यात क्षण हे सरावे
हरिचरणाशी मन हे रमावे, हरिचरणाशी मन हे रमावे, नाचू गाऊ विठू तुझ्या नावे, नाचू गाऊ विठू तुझ्या नावे. विठ्ठला सख्या विठू माय बापा दीनांच्या दयाळा, सख्या विठू माय बापा दीनांच्या दयाळा, तुझी छाया तुझी माया प्रेमाचा जिव्हाळा, तुझी छाया तुझी माया प्रेमाचा जिव्हाळा, सख्या विठू माय बापा दीनांच्या दयाळा, सख्या विठू माय बापा. रंजल्या गांजल्या होसी दयेचे आभाळ, रंजल्या गांजल्या होसी दयेचे आभाळ, तुझी करुणा सागर आम्हाती निकाळ, तुझी करुणा सागर आम्हाती निकाळ. खालूबाजा रायगडचे सुप्रसिद्ध खालूबाजा कृपया थोडासा वाजवून सहकार्य करा. खालूबाजा माय बापा दीनांच्या दयाळा, सख्या विठू माय बापा. माधवाय नमः, गोविंदाय नमः. सोडून द्या चौथ्या वेळेस. सगळ्यांनी हात जोडा. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दोक्षदाय नमः, नारदिव्याय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. प्राणायामः यो देवसविदास्माकं यो धर्मादिगोचरे प्रेरयेत सदद्भर्गतद्वरेण्यमुपासमहे. नमो भगवते वासुदेवाय इति प्राणायामः. सगळ्यांनी हात जोडा. म्हणा नमो भगवते वासुदेवाय, नमो नमः श्री सवितृ सूर्य नारायणाय नमः. आपो उजव्या अंगठ्याचं मूळ दोन्ही कानाला लावायचं. आपो फक्त पुरुषांनी, मी लावतो तसं करा. आपो ज्योतिर्गोमृतम ब्रह्मभूर्भुवस्वरो. तिथे पत्रावळीमध्ये 5 नारळ आहेत. तुमच्या समोर पत्रावळी आहे, त्याच्यात 5 नारळ आहेत आणि खाली 2 विड्याची पानं आहेत. त्या सगळ्यांवर तुम्ही हळद कुंकू वाहा. तुम्ही अक्षदा वाहा. त्या बघा तिथेच अक्षदा आहेत. झालं का तयार? आलं नाही ना अजून? मग
हां तुम्ही अक्षता व्हा आणि त्या ताटामध्ये फुलं आहेत त्यातली एक एक फुलं व्हा. आणि आपली कुलदेवता तुमची कुठली आहे रोज पूजा कोणाचं करता त्याचं नाव घ्या. अभीप सिद्धार्थ सिद्धार्थम पूजितो यशुराजरई हे सर्व विग्रहरचमयी गणाधिपतये गणानान्त्वा शौनकोत्समदो गणपतिर्गती गणपती स्मरणे विनियोगः. ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे विनामोपमश्रवसमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान् शृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. ओम देवी वाचमजनयंत देवास्तां म्हणत राहा. हात जोडा गणपतीला, देवीला, शंकराला, विष्णूला, महादेवाला सगळ्यांना हात जोडा, नमस्कार करा. गोपाळ कृष्णाला नमस्कार करा. आई वडिलांना, आईच्या आई वडिलांना नमस्कार करा. इदं आणि त्यांना विष्णुरवदकर्णेत्रे धारिदोधे पदं समूढमस्य बांसुरे. की गावामध्ये प्रथमच गणपती राधाकृष्ण मंदिर बांधलेलं आहे आणि त्याची आज स्थापना करत आहोत. तर पृथ्वीवरील जेवढे देव आहेत त्या सगळ्यांनी ह्या कार्याकरता उपस्थित राहा असं म्हणून सगळ्यांना प्रार्थना करा आणि नमस्कार करा. ओम सौसृटंदनामुभयं समागृतमस्मभ्यन्दतामरोणचमन्यो बियन्दधाना हृदयजुरत्रवपराजितासो अपनिलयन्ताम्. ओम त्र्यम्बकयजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. इष्टकुलार ओम क्षेत्रस्य पदीना वयं हितेने वद्यामसि गामश्वं पूजयित्वा ओम रातिदृशे. ओम वासोर्पदे प्रतिरानि यस्मान् स्वा वेदो नमिवो भवानः यत्त्वेमहे प्रतिदन्नो जुरस्वरन्नो भवद्विपदेशं चतुष्पदे. इष्टकुलाराधिदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. त्या दोन्ही विड्यांवर पाणी घाला आणि त्या पाची नारळांवर एक एक पळी पाणी घाला उजव्या हाताने. एतत्ते पूगी फलतांबूल समर्पण पूर्वक नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि. वागर्धाव्यो संपृक्तौ वागर्ध प्रतिपदये जगदपितरौ वन्दे पार्वती परमेश्वर माता पितृभ्यां नमः. ओम अभीप सिद्धार्थ ओम. हात जोडा, नमस्कार करा. आपापल्या आई वडिलांचं आणि आईच्या आई वडिलांचं स्मरण करा, नमस्कार करा. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृढं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमजलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरु परमेष्ठी गुरु सद्गुरु पादुकाभ्यो नमः. समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि. दादा एकाने कोणीतरी या, तुम्ही उभे राहा दादा. या ताई तुम्ही पण या. ते तिथले 5 नारळ आहेत ना, त्या 5 नारळांपैकी एक नारळ खाली काढून ठेवा आणि 4 नारळ हातामध्ये घ्या, तसेच पत्रावळी सहित. आणि आपली गावाची वेस कुठे जवळ आहे का लांब आहे? एक नारळ खाली काढून ठेवा. हीच वेस आहे ना, बरोबर. हां, बाकीचे नारळ उचला, ते वाटी खाली काढून ठेवा. वाटी, खोबऱ्याची वाटी खाली ठेवा. आता त्या पत्रावळी सहित सगळं उचला. ते खाली ठेवा, वरची हे खाली ठेवा. ते बस. उठा, दोघांनी जा. काही हाताची उंचळ करा तुम्ही. वेस कुठे आहे म्हटलं? हीच वेस आहे ना. या इथे इथे मंडप आपला जिथे संपतो ना तिथे कोपऱ्यावर जाऊन ठेवा. आणि आजूबाजूला जेवढे तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये जेवढे देव आहेत ते सगळ्यांना म्हणून हे तुमच्यासाठी ठेवलं आहे. स्मरण करा, नमस्कार करा आणि परत या. तदाज सर्वारिट शांतरदं ब्राह्मणद्वारा शांतिमंत्राणां जपाख्यं कर्म करिष्ये. ओम अनो भद्रा कर्तवो यन्तु विश्वतो दपदासो अपरिदास उद्भिदाः देवानो यथा सतमिदवृषे असन्नपरायुवो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासो मदनरुजोजतान् देवानां रातभिनो निवर्तताम्
देवानां सख्यमुपसे दिवावयं देवान आजः प्रतीरन्तु जीवसे तान् पूर्वायानि विदाहु महे वयं भगं मित्रमदीतं दक्षामश्रिधम् अर्यमणं वरुणं सोमामश्विना सरस्वतीन स्वभगामयस्करद तन्नो वातो मयो भुवातु भेषदन्तन्माता पृथिवी तत्पिताद्यौः तद्ग्रावाण सोमसुतो मयो भुवस्तदश्विना शृणुतं कृष्णाजवाम् तमीशानं जगतस्तस्तुषस्पतिरन्दियञ्जनववसे होमहे भजाम् पूषानो यथा वेद सामसद्वृते रक्षिता पायुरदब्धस्वस्तये स्वस्ति न इन्द्रो वृद्धशिरो वा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्ष्यो अरिटनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु शन्नो मित्रश्यं वरुणः शन्नो भवत्वर्जमा शन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि हृदं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् ॐ शान्तिः 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 सर्वारिष्टशान्तिरस्तु अस्य वास्तोः शुभता सिद्धिरस्तु या एक जोडी उभे राहा या कोणी या मागचे या तुम्ही या जरा कोणी या थोडं मागे सर जा पलीकडे जा ताईंना पुढे जाऊ दे ताई पुढे जा ते हळद कुंकू उचला हातामध्ये डाव्या हातामध्ये हळद कुंकू घ्या आणि उजव्या हाताने हे बघा पश्चिमेकडे त्यांच्याकडे तोंड करा त्यांना हळद कुंकू लावा त्यांचं झालं की लगेच तुम्ही त्यांना लावा चंदनाचं आधी त्यांना लावू देत चंदनाचं महत्पुण्यं पवित्रं पापनाशनम् आपराहरते नित्यं धनलक्ष्मी सुखसंपदा बस दादा तुम्ही थोडंसं कुंकू घ्या हातामध्ये आणि त्यांना कपाळाला लावा थोडंसं सुख कुंकू त्यातच आहे बघा ओम यशस्करं बलवन्तं प्रबुद्धवन्तमेव सर्वभूव संकीर्णनागाश्वपदरन्नराणां सुमङ्गल्यं सततं दीर्घमायुः ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धशिरो वा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्ष्यो अरिटनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु स्वदमिन्नु शरदो अन्ते देवायत्रानश्चकराजरसन्तनूनां पितुराजो यत्र पितरो भवन्ति मानो मध्यारीर्षदायुर्गन्धो अदितिर्जवरदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्रः विश्वे देवा अदितिः पञ्चजना अदितिर्जातमदितिर्जनत्वम् निमेदामश्विना भगस्वस्ति देव्यदितिर्नरमणाः स्वस्य पूषा असुरो ददातु न स्वस्य द्यावा पृथिवी सूचेतुना स्वस्ते वायो ब्रवामहे सोमौ स्वस्य भुवनस्य जस्पतिः बृहस्पतौ सर्वागणौ स्वस्तये स्वस्तयो आदित्यासो भवन्तु नः विश्वे देवानो अद्य स्वस्तये वैश्वानरो वसुरग्निस्वस्तये स्वस्ति नो रुद्रः पातमौघोषः स्वस्ति मेदरा वरुणा स्वस्ति मध्येरेवति स्वस्ति न इन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो अऋते कृधे स्वस्ति बन्धामनूतरेम सूरया चन्द्रमसा विवा पुनर्दत्ता घ्नोता जानता सङ्गो मे महे महद्भूतं वालसन्देवतानाम् असुरघ्नमिन्द्रसखं समत्सो बृहद्यशो नावामि वारुहेम संगयञ्ज स्वस्त्यात्रेयं मनसा च तार्क्ष्यं प्रयोतवाणशरणं प्रपद्ये स्वस्ति सम्बाधेष्वभयन्नो अस्तु प्रब्रुवाण इयरदेवाचमरिदेव नावं सुमङ्गलश्च शकुने भवासमात्वागाचेदभिभाविष्या विदत मात्वाश्चेन उद्वधीनमासो पर्णो मात्वा विदर्शोमा वीरो अस्ता पितृयामुनप्रतिशङ्कने करदत्सुमङ्गलो भद्रवादीवदेयः अवक्रन्दरक्षणतो गृहाणां सुमङ्गलो भद्रवादी शाकुन्दे मानस्तेन एषितवाघशौ बृहद्वदेम विदधे सुवीराः
येन बद्धो ओम विश्वेता देशवनेषु प्रवाचार्यादिकृत भगवन्निन्द्रधर्मदेवे उच्चादत् पारावतये दूर्दमृतम् वस्वभावृणो शरभाद ऋषि बन्धवे पुरुषांच्या उजव्या हातामध्ये आणि पत्नीच्या डाव्या हातामध्ये लगेच बांधायचं बाहेर जायचं नाही यज्ञ मंडपाच्या इथेच बसायचं आणि बांधायचं त्या तुझ्या डाव्यातच बांधायचं लगेच जरा उजव्या हातात बांधायचं पहिला झालं का बांधून झालं की सांगा मला एका द्रोणामध्ये एका वाटीकडे हात जोडा सगळ्यांनी वरदमूर्तये श्रीमन् महागणाधिपतये नमः येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वाम् अभिबध्नामि रक्षे माजल पत्नी मावगरे सूत्रं पद्वा सौख्यन्दनागमं बहुसम्पत्तिरारोग्यं रक्षार्थे कङ्कणं शुभं वस्त्रग्रन्थिबन्धनं गणाधिपं नमस्कृत्य उमां लक्ष्मीं सरस्वतीं दम्पत्योः रक्षणार्थाय पटग्रन्थि करोम्यहम् थोड्या वेळाने आता मध्येच नाही आता थोड्या वेळाने मी मोकळा झालो कर्मणा भगवान परमेश्वर प्रियतान्न मम ते शेण गोमूत्र आलं का कधी दूध दही शेण गोमूत्र चला त्याला अक्षता घ्या सगळ्यांनी हातामध्ये तुमच्या हातात घ्या आणि इकडे पास करा तुमच्या दोघांच्या हातात घ्या इकडे पास करा दोन पास करा तिथे बसा खाली बसा तुम्ही दादा हे सुख शेण नाही ओलं शेण पाहिजे आणा थोडंसं बाळ तिथे दादा वाटी काढून घे वाटी आणि चमचा बाळा इथे आहे ना नको गोमूत्र कुठं आहे बघा बाळा दूध आणि दही देताना थोडं एक एक चमचा टाकाला हां आताच वेळ काढला सगळ्यांनी अक्षता घेतल्या चला इथे ठेवून द्या हात जोडा डोळे मिटा हात जोडा डोळे मिटा लक्ष माझ्याकडे द्या हात जोडा डोळे मिटा गणपती कुलदेवता जे जे आवडते देव आहेत जेवढ्या ठिकाणी जाऊन आले चांगल्या ठिकाणी त्यांचं स्मरण करा आई वडिलांचं स्मरण करा आजी आजोबांचं स्मरण करा सद्गुरू स्वामी हरिहरेश्वर महाराज जेवढे सगळे आहेत त्याकडे सगळ्यांचं स्मरण करा वरदमूर्तये श्रीमन् महागणाधिपतये नमः सद्गुरुभ्यो नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः प्रारम्भकाले निर्विघ्नमस्तु सुमुखश्चैकरन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः द्वादशेतानि यः पठेत् शृणुजातपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम् येषां हृदस्थो भगवान् मङ्गलायतनौ हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे दयं हृदयं स्मरामि लाभस्य डां रजस्य डां
श्रीमदाङ्कुरश्रेष्ठाम्बराडयः येषामिन्दिवरश्यामुहृतजस्तो जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणौम्यारो सर्वकार्यार्थसिद्धये अभिप्सिद्धार्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रि भुवनेश्वराः देवाधिशन्दनस्तिद्धं ब्रह्मेशा न जनार्दनाः विश्वेशं माधवं दुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशी गुहां गङ्गां भवानीं मणिकर्णिकां कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुष विष्णोराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपरेशि श्वेतवाराः कल्पैवैव सुरमन्वन्तरे कलियुगे कलिप्रतपचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणेतरे कृष्णावेण्योः उत्तरेतरे शालिवानरके अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके पराभवनाम संवत्सरे उत्तरायणे वसन्तर्तो वैशाखमासे कृष्णपक्षे अद्य अष्टम्यां ऋतौ अद्यवासरः वासरस्तु मन्दवासरे अद्य दिवसनक्षत्रं श्रवणसहितधनिष्ठा दिवसनक्षत्रे शुक्लयोगे भवकर्णे मकरस्त्रे वर्तमाने चन्द्रे मेषस्त्रे श्रीसूर्ये मिथुनस्त्रे देवराजगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथव्राठिस्थानस्थितेषु सत्सु शोभनामयोगेषु उपकर्ण एवं गुण विशेषणां शुभ पुण्यतिथौ सगळ्या पुरुषांनी म्हणायचं मम कायिक म्हणा मम कायिक वाचिक मानसिक सांसर्गिक भुक्ताभुक्त पीतापीत सकल पातक अतिपातक लघुपातक निरसन द्वारा कर्म अधिकार प्राप्त्यर्थम यथा शक्ति किंचित व्यावहारिक द्रव्य दानेन अहम आचरिष्ये सगळ्यांनी अक्षरा परत गोळा करा आणि अक्षरा त्यांच्या हातामध्ये येऊ द्यात प्रायश्चित्तान्यशेषाणि तपा कर्मात्मकानि वै यानि तेषामशेषाणां कृष्णानुस्मरणं परम् इदं प्रायश्चित्ती यद्द्रव्यमिधावकाशेन ब्राह्मणेभ्यः दास्ये तुभ्यमहं संप्रदते झाल्या सगळ्या द्या त्यांच्या हातामध्ये आता आपण हे काय केलं माहिती आहे का सुरुवातीला आपण हळद कुंकू लावले कुलदेवतेला स्मरण केला नमस्कार केला आजूबाजूला जे काही स्थानदेव वास्तुदेव हरेश्वरादी देवते या सगळ्यांना ह्या कार्यासाठी आमंत्रित केलं म्हणून ते नारळ ठेवले नमस्कार केला त्यानंतर आचमन प्राणायाम केला शांती मंत्र म्हटले हाताला कंकण बांधलं म्हणजे मी ह्या कार्यक्रमात आता बांधला गेलेलो आहे उद्यापासून म्हणून हे बांधलं गेलेलं आहे आता आपण काय केलं की जन्म झाल्यापासून आत्ताच्या क्षणापर्यंत आपल्या हातनं कळत नकळत मुद्दामून चुकून अशी बरीच काही खाल्लेलं आहे प्यायलेलं आहे अशी अनेक पापं घडलेली आहेत तर त्या पापांचं निरसन व्हावं याच्याकरता आपण संकल्प सोडला की प्रत्येकजण आम्ही गोप्रदान करतो म्हणजे गायीची जी आत्ता रक्कम आहे एक सवत्स गाय द्यायला सांगितली आहे किंवा नुसती गाय असं गायीचं दान आत्ता सांगितलेलं आहे ते शक्य नाही काळानुसार म्हणून आपण व्यावहारिक द्रव्य काही नंतर आपण द्यायचं आहे तर तुमचं इथलं कार्य संपलं की आपली परिक्रमा होईल सगळी प्रदक्षिणा आली की त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही परत हवनासाठी होमासाठी याल तेव्हा एखादी छोटी छोटी एक 50-100ची नोट सगळ्या जोड्यांनी घेऊन यायची दोघांनी त्यांनी 50-50 किंवा 100-100 अशी नोटा येताना घेऊन यायच्या आहेत आलं लक्षात तेव्हा पुढच्या कार्याला या आपल्याला योग्यता प्राप्त होईल जसं आपण एखादं लहान मूल असतं बघा त्या लहान मुलाला मुलाप्रमाणे बोलायला लागतो त्याला जर का ओरडून बोलला तर तो रागून निघून जाईल त्याप्रमाणे जसं लहान मुलासाठी लहान होऊन बोलायला लागतं त्याचप्रमाणे देवाची पूजा करताना देवाची मूर्ती प्रतिष्ठापना करताना देवासारखं व्हायला लागतं म्हणून हे काय आहे आपण जे नेसलं हे काय आहे देव कायम सोहळ्यावर ओळ्यावर आहे की नाही तसंच आपण तसं होऊनच त्याची आपण पूजा करायची आपण हरेबात म्हणतो भाव तिथे देव मग तो भाव असंच पॅन्ट शर्ट घालून भाव निर्माण होईल काय नाही व्हायचं म्हणून त्याप्रमाणे राहायचं नामस्मरण करायचं आणि तो भाव स्मरण करायचा तेव्हा त्या मूर्तीमध्ये भाव इथे येतो नातामध्ये नुसते दगडच आहेत उपयोग नाही म्हणून हा सगळा घाट आहे सोळंच का नेसायला सांगितलं हेच का नेसायला सांगितलं नऊवारीच का सांगितली तर त्याचं सगळं ते आवडतं आहे त्याला जेवढं आवडतं तेवढं आपण ते करायचं आलं लक्षात दादा हातामध्ये अक्षदा आल्या आता त्याच्यावरती पाणी घाला असं पळीनी 5-6 वेळेला उलटं करताय बरोबर ते भांडंच उचला पाण्याचं भांडंच उचला
कशाला हलवत तिकडेच ठेवा ते पाण्याचं भांडं आहे ना पाणी कशात आहे ते उचला उचला भांड्यासहित सगळ्यासहित उचला आणि ओता असा हातावर ओता सगळं ओतून द्या ओता सगळे तांदूळ खाली पडा कृष्ण 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 इदम प्रायशती यद्रव्य मिधावकाशेन ब्राह्मणेभ्यः दासे देरत्वम सगळं पाणी ओतून द्या आणि ही कळशी पुढे घ्या पाणी परत ओतून घ्या कर्मणा भगवान परमेश्वर प्रियदान मम परत सगळ्यांनी हातामध्ये अक्षता घ्या 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 तुम्ही घ्या सगळ्यांना पास करा गावातील प्रत्येकाने जे गणवेश आपल्याला सांगितले त्याच्यामध्ये सर्वांनी मंदिराजवळ उपस्थित राहायचं आहे. थोड्याच वेळात आपल्याला मिरवणूकचा कार्यक्रम सुरू करायचा आहे. तर सर्वांनी जे गणवेशात आपल्याला सांगितलेलं आहे त्यामध्ये यायचं आहे. बरोबर घेतलं परत डोळे मिटा गणपती राधाकृष्ण येतील येतील येऊ दे राधाकृष्ण गणपती राधाकृष्ण यांचं स्मरण करा रामकृष्ण हरी पांडुरंगाचं स्मरण करा विठ्ठलाचं स्मरण करा रामाचं स्मरण करा वरदमूर्तये श्रीमन महागणाधिपतये नमः सगळ्यांनी म्हणा मम आत्मनः सकल धर्म अर्थ शास्त्र पुराण उक्त फल प्राप्ती अर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम सगळ्यांनी म्हणा काश्यप गोत्र उत्पन्न सगळ्या पुरुषांनी आपापली नावं म्हणायची मोठ्याने म्हणा तुमचं नाव काय आहे पहिलंच नाव म्हणा तुमचं नाव काय मोठ्याने म्हणा तुमचं नाव झालंय सगळ्यांनी म्हणा यजमानः सपत्नीकः अहम अस्माकं तथा च अस्मिन् आपल्या गावाचं नाव काय आहे म्हणा मुरवणे ग्रामस्थानां सर्व सभासदानां अबाल वृद्धानां प्रतिनिधी भूतः अस्माकं सह कुटुंबानां सह परिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य धैर्य विजय अभय आनंद आयुः आरोग्य दुसरा संकल्प आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम समस्त अभ्युदय अर्थंच अभीष्ट कामना सिद्ध्यर्थम शांत्यर्थम पुष्ट्यर्थम तुष्ट्यर्थम तथा च आदित्यादि नवानां ग्रहाणां अनुकूल्यता सिद्ध्यर्थम सदैव एकादश स्थान स्थितवत शुभफल प्राप्त्यर्थम ये ये ग्रहाः ये केचित् अनिष्ट स्थान स्थिताः तेषां दुष्टफल निरसन पूर्वकं शुभफल प्राप्त्यर्थम म्हणा अस्यां गणपतिं राधाकृष्ण कळस तथा च देवतानां सान्निध्यार्थम दीर्घ आयुः लक्ष्मी सर्व काम गणेश समृद्ध अक्षय्य सुखकामः श्री परमेश्वर प्रीत्यर्थम सग्रह मखां स प्रासादां गणेश राधाकृष्ण कळस आदि देवतानां द्विदिन साध्य स्थिर प्राण प्रतिष्ठा कर्म ब्राह्मण सहाय्येन अहम करिष्ये. परत सगळ्यांनी अक्षता पास करत करत त्यांच्याकडे येऊ देत.
तुम्ही दादा हातावरनं पाणी घाला आणि सगळ्या अक्षर तामणामध्ये सोडून द्या. आदौ निर्विघ्नदा सिद्ध्यर्थं महागणपती पूजनम स्वस्ति पुण्याह वाजनम मातृका पूजनम नांदी श्राद्धम आचार्यादिर्त्विग्वर्णं च करिष्ये. पंचगव्य झालं. एक कोपरा फोड आणि त्याच्यामध्ये दोन ठेका पटकन. ते पंचामृत आहे का तोंडाने तोडलंस राहू दे आता. तेव्हा तशीच ती नंतर सांगतो काय करायचं. प्राशनात पंडगव्य हा बने नाही का रे माझा छान द्या. उचलत ना तूप त्याला. हात पुढे करा ढवळ ठेवलं ते गोळा दे. येत बघ सिगदंबा बंदे हे दिठदी वामगे प्राशनात पंडगव्य धात बघ निर्वेंदनम प्या प्राश्य. आता पाणी प्या 3 वेळेला. बाळा इकडे येत बघ सिगदंबा बंदे हे दिठदी वामगे प्राशनात पंडगव्य बांधून इथे ठेवून दे. प्राशनात पंडगव्य आवाज करू नका पाणी पिताना. चुपचुप प्या. बाळा पावपाव चमचा दे जास्त नको दे. ठेवून टाका सगळं आणि हात पुसून टाका. येत बघ सिगदंबा पाणी प्या बाबा तुम्ही 3 वेळेला. येत बघ सिगदंबा बंदे हे दिठदी वामगे प्राशनात पंडगव्य कसा धरताय हात आधी परत दे. आणलं ते नीट हात धरा सरळ खड्डा करा हाताचा. प्या. येत बघ सिगदंबा बंदे हे दिठदी वामगे प्राशनात पंडगव्य धात बघ निर्वेंद्रम. येत बघ सिगदंबा बंदे हे दिठदी पाणी प्या. एक एकदा पाणी प्या. येत बघ सिगदंबा बंदे हे दिठदी वामगे प्राशनात पंडगव्य धात बघ निर्वेंद्रम प्राश्य हस्तं प्रक्षाल्य आचम्य केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः. सगळ्यांनी हात जोडा. झालेल्यांनी पिऊन हात जोडा. ताड बसा. म्हणा मम देह शुद्धी अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु तव देह शुद्धिरस्तु त्वम् एतत् कर्मयोग्यो भव. गणपतीच्या ठिकाणी अनेन कर्मणा भगवान परमेश्वरः प्रियदान्न मम. दादा हातामध्ये अक्षता घ्या. अक्षरांची वाटी कुठे घ्या. उजव्या हातात घ्यायच्या डाव्या हातात नाही घ्यायच्या कधी अक्षता. हातात धरून ठेवा. सगळ्यांनी हात जोडा बाकीच्यांनी. अभित गणानांत वाचव नको कृतमदो गणपतिर्गती गणपत्या वाहने विनियोगः ओम गणानांत वा गणपती भवामहे कविं कवीनामुपमशरवसमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान् शृण्वन्नोति विसीदसादनं. त्या नारळावर दोघांनी अक्षता व्हा. अस्मिन् नारिकेल महाबले महागणपतिं सांगं सपरिवारं सायुधं रक्तिकं आवाहयामि. हात जोडा. गणपतीला नमस्कार करा. श्रीमन् महागणाधिपतये नमः. हे घ्या. बृहदुद्रमशेषं भूतिराजं पुराणं अमरवरदभोजं रक्तवर्णै सुरेशं पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि. महागणपतये नमः. ध्यायामि
लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णन्तराटवं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि यपडे शुनियादपि द्वादशैतानि नामानि तिसन्न यपडेन्द्रः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रां मोक्षार्थी लभते गतिं जपेत् गणपतिस्तोत्रं षड्विधमासीत् अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यो च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादः इति श्रीनारदपुराणे सङ्कटनाशनं महागणपतिस्तोत्रं सम्पूर्णं श्रीगणेशार्पणमस्तु गङ्गणपतये नमः महाविडेकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धाचमनीयं समर्पयामि मंगलमूर्ती बरं मंत्रपुष्पा नाश्ता झाला की नाही झाला का हो, नाश्ता नाही दिला त्यांना बरं ओरडा एकदा गणपतीसाठी गणपती बाप्पा मंगलमूर्ती ते फूल ठेवून द्या मंत्रपुष्पराज महाविडेकस्नानं समर्पयामी शुद्धोदकस्नानं समर्पयामी दोनदाने अक्षर घ्या सुप्रतिष्ठितमस्तु परत अक्षर वा सुमुहूर्तमस्तु आहे ते द्यायचे आहेत कळा ते बघ ते आहे बघ ते घ्या आहे भरपूर ठेवले हो गणपती नमः अक्षरवाह गणपतीला सुप्रतिष्ठितमस्तु सुमुहूर्तमस्तु ते जानवं ठेवले बघा खाली मागे जेव्हा वरती डोक्यावर गणपती घ्या बरोबर अजून दुसरं पण आहे ते पण ठेवा एक हार द्या फुलांचा गणपतये नमः प्रसन्न पूजार्धेतराज वस्त्रं समर्पयामि पाणी पर सोडा वस्त्रांते उपवस्त्रांते आचमनीयं समर्पयामि गणपतये नमः हे घ्या गणपतये नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि सर्वालंकरणार्थे च अक्षरां समर्पयामि खाली वहा दोन वरती वा बाळा तिथला गजरा दे त्यांच्या हातात खाली ठेवलं तरी चालेल समोर खाली ठेवा खाली पडलं तर खाली ठेवा बस इकडे आणते सगळं काढून बरं राहू दे घ्या गजरा घालूया जरा गणपतीला गजरा घाला गणपतये नमः कालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि बस दोनदा तामणात पाणी सोडा गणपतये नमः स्थापित धूपं समर्पयामि स्थापित दीपं समर्पयामि नैवेद्यार्थे हातामध्ये पाणी घ्या समोर गुळ खोबरं ठेवले बघा वरती दिसला त्याच्यावरती गोल पाणी फिरवा सगळ्यांनी हात जोडा म्हणा त्वम उलट फिरवत आहे तसंच उलट फिरवा बस हात जोडा म्हणा गणपतीला म्हणा हा नैवेद्य स्वीकार कर बस हात खाली ठेवा सगळ्यांनी हात जोडा म्हणा त्वम गृहाण गणनायक गणपतये नमः इदं नैवेद्यं निवेदयामि 3 वेळा तामणात पाणी सोडा उत्तराभोजनं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि गणपतये नमः नमस्करोमि तिथे वरती विड्याचं पाणी आहे का या विड्यावर पाणी घाला थोडंसं त्या पहिल्या फळावर पाणी घाला पलीकडे तो नारळ जवळ घ्या तुम्ही हाताला हात लावत नाही आता प्रत्येक वेळेला हाताला हात लावायचा एका विड्यावर घाला एका फळावर घाला आणि पलीकडच्या नारळावर घाला मुखवासार्थे पूगीभ कापूर मुखवासार्थे पूगीभ तांबूलम सुवर्ण विशेषणं समर्पयामि फलार्थे उपकल्पित फलम नारिकेल महाफलं समर्पयामि प्रदक्षिणां काढना प्रदक्षिणां नमस्कारं समर्पयामि अध कर्पूरार्तिक्य दीपम दे तुकडा एक पटकन गणपतीला कापूर वाळा कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम मुडगेंद्रारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि गणपतये नमः कर्पूराधिक्य महानिरांजन दीपं समर्पयामि एक फूल घ्या त्या कापरावरनं फूल ओवाळा आणि गणपतीला वाहा गणपतये नमः कर्पूराधिक्य महानिरांजन दीपं समर्पयामि नमस्करोमि हातामध्ये अक्षता घ्या गणपतये नमः
निशुसी ईद गणपते गणेशु त्वामाहुरु विप्रतमङ्गविना नरुदयद्वद्गीयते किञ्चनारे महामर्गमगमं चित्रमरुडा गं गणपते नमः कर्पूरातिक्य महानिराञ्जनदीपं समर्पयामि नमस्करोमि. अथ प्रार्थनां सगळ्यांनी हात जोडा. म्हणा वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कार्यं मे सिद्धिमायान्दो प्रसन्ने त्वयिदातरि विघ्नानि नाशमायान्दो सर्वाणि सुरनायक शत्रूणां बुद्धिराजो मित्राणाम् उदयं गुरु इति विज्ञाप्यते वेश प्रणपत्य पुनः पुनः मुदाकरात् मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकम् नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् न ते तरातिभीकरं नवोदितार्कभास्वरम् न मत्सुरारिनिरजरं नताधिकापदुत्तरम् सुरेश्वरं निधीश्वरं गणेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात् परं निरन्तरं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं. मंगलमूर्ती प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि. पोळीवर तामणामध्ये पाणी सोडा. अनया विघ्नेश्वर पूर्या सकल विघ्नहर्ता महागणपती प्रियताम. तुम्ही थोडं पलीकडे सरका. थोडं पलीकडे सरका. मी इकडे सरका. त्याच्यामध्ये पाणी भरून घ्या. तो कळश घ्या इकडे. वा 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 यातलंच पाहून भरा पाहून. सगळ्यांनी जमिनीला हात लावा. पृथ्वी मंत्रज मेरो पुत्रचे हे गुरुमो मम हे द्यौ पृथ्वी जन इम यज्ञम मे मिक्षदान पेप्रदान नो भरे भवे. तुम्ही या दोघांनी तांदूळाला हात लावा. बाकी सगळ्यांनी हात जोडा. ओम ओषोरजसं वदन्ते सोमेन सह राज्ञा यस्मै कृणोत ब्राह्मणस्तौराजम्बारदामसि. ॐ आकलशेषु धावते पवित्रे वरिशिच्यते उक्थैर्यज्ञेषु वर्धते. इमं मे गङ्गे यमुने सरस्वती शुचिद्रे स्तोमौ सुचिता परुष्ण्या असख्न्यामारतवर्धे व्यतस्तजार्जीगीये शरणैषा सुषोमदा. ओम गन्धर्वारान्दुराधरशान्नित्यपुष्टाङ्गरीषणे ईश्वरीं सर्वभूतानान्ताभ्युपभ्ये स्त्रियं काण्डात् काण्डात् प्ररोहन्ति वरुजः परुषः परे एवानो दूर्वे प्रधान सहस्रेण सुदेनोटा. ओम अश्वत्थेवो ऋषिदानं वर्णेवोपसरिष्कृता गोभात इत्किलासरजत्सनवातपौरोषं याः फलनीरजा अफला अपुष्पादाश्च पुष्पणेः बृहस्पतिप्रसोदास्तानो मुञ्चन्तमोहसः सह्यरत्नारदार्षे सुवादी सविता भगाः तं भागञ्चिद्रमे हिरण्यरूपस्य हिरण्यसन्द्रुगवान्यपाच्छेदु हिरण्यवर्णः हिरण्यदात्परजो नेरंशद्या हिरण्यदादत्यन्नामस्मै युवा सुवासाः परीवीता आगात् सौश्रेजान् भवति जायमानः तन्धीरासकवय उन्नजन्ति स्वाध्यो ॐ मनसा देवचन्दाः सुपूर्ण त्यांच्याकडे द्या. त्यांच्याकडे द्या. ब्रह्मणा वन्दमानस्तराशास्ते जमानो हवर्भिः हेळमानो वरुणे हवोद्धिरोषं समान आजः प्रमोषे. ओम दत्तवाजामि ब्रह्मणा वन्दमानस्तराशास्ते जमानो हवर्भिः अहेळमानो वरुणे हवोद्धिरोषं समान आजः प्रमोषिः. त्या अक्षरांचं इकडे द्या. हळद कुंकवाचं पण इकडे द्या. अस्मिन उत्तर कलशे वर्णम सांगम सपरिवारम ह्याच्या अक्षता वा. तुम्ही वा इथे उत्तर कलशे वर्णम सांगम सपरिवारम सायुधम शक्तिकम आवाहयामि. अपांबरी वरुणाय नमः. हात जोडा. ध्यानामि. याला हात लावा. ठेवा इथे. अपांबरी वरुणाय नमः. वस्त्रम आडव. अपांबरी वरुणाय नमः. वस्त्रम समर्पयामि. उपवस्त्रम समर्पयामि. 2 दाणे अक्षता घ्या परत आणि ह्याच्यावरती वा. वरुणाय नमः. उपवस्त्रं समर्पयामि. वस्त्रान्ते उपवस्त्रान्ते आचमनीयं समर्पयामि. अपांबरी वरुणाय नमः. विलेपनार्थे
विलेपनम ठेवा इथे विलेपजामी पुढे ठेवा सर्व अलंकरणार्थे 2 दंडाने अक्षदवा सर्व अलंकरणार्थे च अक्षरां समर्पयामी तुम्ही इकडे वा तुम्ही तिकडे वा याला हात लावा प्रसन्न पूजार्थे दूर्वांकुरान समर्पयामी अपां परिपूर्णाय नमः कालोद्भवानि पुष्पाणि पत्राणि समर्पयामि सेवन्तिका त्र्यम्बकपाटलाब्जैः पुन्नागजातिकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमालतीभिः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद वरुणाय नमः कालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि वयामि अपां परिवरुणाय नमः जरा दोनदा तांबडा तेव्हा ना फुल दोनदा तांबडामध्ये पाणी सोडा अपां परिवरुणाय नमः स्थापिर धूपं समर्पयामि अपां परिवरुणाय नमः स्थापिर दीपं समर्पयामि अपां परिवरुणाय नमः नैवेद्यार्थे आसारिद इथे साखर आणि खोबरं आहे ना त्याला हात लावा आणि नमस्कार करा हे बघा वरती ठेवले हात जोडा नमस्कार करा नैवेद्यार्थे आसारिद नैवेद्य निवेदयामि अमृतायतां प्राणाय नमः पानाय नमः उत्तरहस्तमुख प्रक्षालन समर्पयामि सर्वोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि या विड्यावर पाणी घाला मुखवासार्थे पोकी फलनांबूलम सुवर्ण ऋषिकणां समर्पयामि फलार्थे उपकल्पितं याच्यावर फळावर पाणी घाला आणि या एका नारळावर पाणी घाला फलार्थे उपकल्पित फलम नारिकेल महाफलं समर्पयामि प्रदक्षिणां नमस्कारं समर्पयामि अधकर्पूराधिक्य दीपं कापूरवाळा कलशाला कर्पूर गौरम करुणावतारम अवतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि पूरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदगजं स्थिरेण प्रदीप्तवादातदङ्गदेन नीराजनन्दे जगदीश गुरवे अपां परिपूर्णाय नमः कर्पूराधिक्य महानीराजनदीपं समर्पयामि नमस्करोमि हे फूल घ्या त्याच्यावरनं ओवाळा त्या कापरावरनं आणि या इथे वा कर्पूराधिक्य महानीराजन दीपम समर्पयामी सगळ्यांनी कलशाला नमस्कार करा नमस्कारं समर्पयामी 2 दाणे हातामध्ये अक्षता घ्या ओम तत्त्वायामि ब्रह्मणा दत्त्वायामि ब्रह्मणा वन्दामानस्राशास्ते जजमानो हवर्भेः अहेळमानो वर्णे हबोद्धुरोषं समान आगप्रमोषेः इथे अक्षता वा अपां परिवरुणाय नमः नमस्कार करा सगळ्यांनी भवामध्ये वरुणाय नमः मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि नमस्करोमि हात जोडा वरुणाची प्रार्थना करा नमो नमस्ते स्फटिक प्रभाय सुश्वेतहाराय सुपाशहस्ताय जटासनाय जलाधिनाथाय नमो नमस्ते पाशपाणे दवस्तुभ्यं पद्मिनी जीवनायक पुण्याहवाचनय्यावत्तावत्वं स्वस्तिरो भव वरुणाय नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि अनेन पूजन पळीभर तामणामध्ये पाणी सोडा वरुणप्रियता कलडस्य मुखे विष्णुकण्ठे रुद्रसमाश्रितः मूले तत्र ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः इकडे सरका थोडं दोन्ही कलशाला हात लावायचे कुक्षवृदाग्रा सर्वे सप्तद्वी पावसुंदरा ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो श्रवणः अंग थोडी इकडे सरकारने हाताला हात लावायचा साखळी करा हाताला हात लावण्याची पूजार्थं दुर्लक्षयकारकाः सर्वे तीर्थानि धर्माणाः सगळ्यांनी म्हणा आयान्तु मम शान्त्यर्थं दुरित क्षय कारकाः आयान्तु अभिषेकार्थं दुरित क्षय कारकाः हात मागे घ्या हातामध्ये अक्षता घ्या त्याच्यावर 4 वेळेला अक्षता वाहा मातृदेवाय नमः पितृदेवाय नमः आचार्य देवाय नमः अतिथी देवाय नमः त्या बामणाच्या डोक्यावर टाका या बामणाच्या डोक्यावर टाका सर्वेभ्यो देवेभ्यो इथूनच गेले पाहिजे डोक्यावर अक्षता सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः खाली ठेवा तुम्हाला गुडघ्यावर उभं राहता येईल का राहा उदे सावकाश बाजूला सरका थोडे राहा उभे असा हात करा कमळासारखा आणि सोन्याचा कलश हातामध्ये घ्यायचा आहे घ्या बघू रे सोन्याचा कलश हातात घ्या घ्या ना असं ठेवा डोळे मिटा बघा आला का कलश सोन्याचा
तुमच्या आला त्यांच्या नाही आला आला काय आला ना डोळे झाकून कलश नाही येणार मग भाव तिथे देव मगाशीच बोललो तुम्हाला भाव आला की कलश आला सोन्याचा बस बसा मांडी घालून धीर गाना गान वगैरे श्री नविडोपदान या तुम्ही उभे राहा धीर गाना गान वगैरे श्री नविडोपदान ते नाव प्रमाणे न पुण्य दीर्घमायुरस्विधी भवंतो प्रबंधो ते नाव प्रमाणे न पुण्य दीर्घमायुरस्तु हा कलश असा धरा धरला धरा बरोबर ह्याचा बेस आहे ना तो सगळ्यांच्या कपाळाला लावायचा आहे लावा धीर गाना गान गिरदस्त्रेण विष्णुपदासरेणाय प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुस्विधिभवन्तो ब्रवन्तो तेनाय प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु तेनाय प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुस्विधिभवन्तो ब्रवन्तो तेनाय प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु धीर गाना गान तेनाय प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्विधिभवन्तो ब्रवन्तो तेनाय प्रमाणेन पुण्याहं बाकी रे ब्राह्मण असते तुम्ही हातावरनं सारखं पाणी सोडा शिवा आप संधू संधू शिवा आपा मागे सौमनस्य मसू असुरुमनियम गंधा पांडू सौमंगल्यांजासु अक्षरा पांडू आयुष्यमस्तु आयुष्य पशुंबाधो सौश्रियमस्तु तांबूलं पांडू ऐश्वर्यमस्तु दक्षिणा पांडू बहुदेंचास्तु दीर्घमायुश्रेय शांते पुढे शीर्ष विद्या विनियोग झालं तुमच्या लावलं तुमच्या सौंच्या लावलं ऋगेड सामाशीर्वदं बहुरमणं संवित्ताद भवत्पुरुन्नाथ पुण्यं पुण्याहं वाच्यताम् बस सगळ्यांनी हात जोडा डोळे मिटा ते अक्षर इथे ठेवा ओम भद्रं कर्णे विष्णुयाम देवा भद्रं पश्येम अक्षभिरणत्राः स्थिरैरङ्गये दुड्डवां दुद्नो भैरव्येमध्ये महिरयिरायोः ओम द्रविणोदात विद्रदुत्र सविणोदात सरस्य प्रयं दुदा ओम सविदा भशारा सविदा भरता सविदा तराता सविदा धराता आद सविदा न सूर सर्वदा देव सविदानो रात्रां दीर्घम ओम नमो भौतिराय मानोन्नां केतुरुडसा मेत्यग्रम खाली बसा देव विरोधात खाली बसा उच्चादि विदक्षिणावंदो सूर्य अश्वरात सूर्येण हिरण्यनामृतो मोदन्ते वासोदा संतवाशींच्या मयुषा प्रजामायुर्थनंच्या सगळ्यांनी म्हणा व्रत नियम तपो स्वाध्याय करतु दमदान विशिष्टानां ब्राह्मणानां मनः समाधीयतां समाहित मनद समः परत सगळ्यांनी म्हणा प्रसीदंतु भवन्तः प्रसन्ना समः कुंभात जलं पादयेत हे घ्या भांड्यामध्ये पाणी ओतून घ्या एक काम करा ते इकडे द्या पळी भांड तामून पाणी ओतून घ्या होता तामण द्या इकडे पळी भांड तुमच्या हातात घ्या आजी त्या पळी भांड हातात तुमचा हात तामणात सोडा खाली इथे तुमचा हात खाली तामणात सोडा तुम्ही पाणी घाला ते डाव्या हातात भांड उचला खाली नाही ठेवायचं घाला पाणी पटपट पटपट शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु शास्त्र समृद्धिरस्तु धनधान्य समृद्धिरस्तु इष्ट संपदस्तु बहिर्देशे सर्वारिष्टनमस्तु यत् पापं तत्तमस्तु यत् श्रेयस्सरस्तु उत्तरे कर्मण्यविघ्नमस्तु तिथि गण मुहूर्त नक्षत्र संपरसु तिथि गण मुहूर्त नक्षत्र ग्रह लग्न देवता प्रियंताम तिथि गण मुहूर्त नक्षत्र सकल हे सर्व प्रियताम दुर्गा पांजल्य प्रियताम अग्नि पुरुगा विश्वदेवा प्रियंताम इंद्र पुरुगा पुरुगा प्रियंताम ब्रह्म पुरुगा सर्वे देवा प्रियंताम विष्णु पुरुगा सर्वे देवा प्रियंताम माहेश्वरी पुरुगा उमाद्र प्रियंताम वसिष्ठ पुरुगा शून्य परंताम अरुंधती पुरुगा एवत प्रियताम ऋषचिन्नाचार्याचार्य देवा देवा यज्ञ प्रियताम ब्रह्मच ब्राह्मणाच प्रियताम श्री सरस्वती देव प्रियताम श्रद्धा मेदे प्रियताम मकुदी माहेश्वरी प्रियताम मकुदी पुष्टिक्री प्रियताम मकुदी तुष्टिक्री प्रियताम मकुदी वृद्धिक्रीताम भगवंती वृद्धिक्री प्रियताम भगवंतो विघ्न विनायक प्रियताम भगवान स्वामी महाजन सपत्निका ससुर सपादन सर्व स्थानगत प्रियताम हरे हरण्य कृपा प्रियंताम सर्वा ग्रामदेवता प्रियंताम सर्वा कुलदेवता बहिरपः हता ब्रह्मद्विडः हता परिपणितः हता सगमनो विग्रहकर्तारः क्षत्रभपरवा वैयान्दु शाम्बेन्दुकाराणि शाम्बेन्दुवापनि शाम्बेन्दुविदः शुभानि वर्धन्तां शिवा आपसंतो शिवा वृत संतो शिवाग्ने संतो शिवा आशुरे संतो शिवा वनस्पती संतो घ्या परत ओतून त्याच्यामध्ये
शिवा अतिदय संतोष गणांगारक बुध परतुन चरराव चरराव केतु समर्थ समर्थित आदित्य पुरगा सर्वे ग्रह प्रियंदाम भगवान नारायण प्रियदाम भगवान प्रसन्न प्रियराम प्रियराम भगवान स्वामी महाजन हा पुण्य कालन वाजेशिये वाच्यता बा सगळ्यांनी हात जोडा ब्राह्मण पुण्यम हरेश स्वस्तित पादनकारकम वेद वृक्षोत्पन्नित्यं तत्पुण्याहं ब्रह्मवंदना सगळ्यांनी म्हणा मह्यम सहगुरुमेने महाजनांना मंत्राणाय आशीर्वचन विक्षमाणाय करिष्यमाण द्विदिन साध्य सग्र अमुक सप्रासाद श्री गणेश गणेश तथा च राधा कृष्ण लक्ष्मी देवता स्थिर प्रतिष्ठापना ख्यस्य कर्मणः पुण्याहं भवन्तो ब्रह्मन्तो अस्तु पुण्याहं अस्तु पुण्याहं अस्तु पुण्याहं स्वस्ति राजा विनाशाख्या पुण्य कल्याण वृत्तीला विनायक प्रिया नित्यं तावसं तिंबो ब्रह्मन्तो ना सगळ्यांनी म्हणा मह्यम सह कुटुंबिने महाजनान नमः कुर्वाणाय आशीर्वचनम अपेक्ष मानाय अद्य श्वः करिष्यमाण गणेश राधाकृष्ण देवतानां स्थिर प्रतिष्ठापना कर्मणे स्वस्ति भवन्तः ब्रुवन्तु आयुष्यमने स्वस्ति आयुष्यमने स्वस्ति आयुष्यमने स्वस्ति सागर सत्य अर्ध महालक्ष्मादिपी गुणा संपूर्ण पूर्ण चंद्रयाता वृद्धिं भो ब्रुवन्तु नः सगळ्यांनी म्हणा मह्यम सगुरुमेने महाजना नमस्कुर्वाणाय आशीर्वचनमेक्षमाणाय करिष्यमाण अद्य दिनमारभ्य समाप्ति दिनपर्यन्तं किंवा अद्य श्वः करिष्यमाण सग्रहमक सप्रासाद श्री गणपति राधाकृष्ण देवतानां स्थिर प्रतिष्ठापन आख्यस्य कर्मण वृद्धिं भवन्तः ब्रुवन्तु कर्मरुद्रां 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 वृद्धिः समृद्धिः तुम्ही या दोघांनी